तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। हॉस्पिटलमधून मी आलेली आहे घरी आणि घरी येऊन झालेली आहे फ्रेश। आज ना नित्तूची आत्तू पण आलेली आहे घरी, तर चला आता तुमची भेट करून देते नित्तूच्या आत्तू सोबत। ओके, ही आहे नित्तूची आत्तू आणि आता आम्ही बनवणार आहे गोबी मंचुरियन। आज ना आम्हाला काहीतरी स्पेशल बनवायचं होतं, तर निखिल आणि समूने ठरवलं की आपण गोबी मंचुरियन बनवूया। तर मी आणि समू आता मिळून बनवणार आहे। निखिलने फक्त रेसिपीचं नाव सांगितलेलं आहे, ते काय मदतीला येणार नाहीत। मंचुरियन सोबत ना आम्ही आणखी चायनीज रेसिपी बनवणार आहे, तर त्या आपल्याला आजच बनवायचे, तर आमची जोरदार तयारी चालू आहे। इकडे मंचुरियनसाठी आम्ही कोबी, गाजर, शिमला मिरची हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे। समू मला सगळं साहित्य बारीक करून द्यायला लागलेले आहे त्या ठिकाणी। आज आपल्याला ना हक्का नूडल पण बनवायच्या आहेत। खूप दिवसातून मी बनवणार आहे नूडल्स, तर या ठिकाणी मी नूडल्स शिजवायला पाणी ठेवलेलं आहे। मंचुरियन बनवण्यासाठी या ठिकाणी ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्याला मी मीठ लावून ठेवलं होतं आणि त्यातून आता हे पाणी काढलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ना पीठ मिक्स करायचं आहे। भाज्यामध्ये कॉर्नफ्लावर आणि मैदा मळून घेतलेला आहे। याच्यामध्ये बाकीचं साहित्य देखील टाकलेलं आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलंय आणि बराच वेळ झाला ना समूचं फक्त चिरायचंच काम चाललंय। सगळ्या भाज्या त्यांनी चिरून दिलेल्या आहेत आणि इथं चालू आहे मंचुरियन बनवायचं। तर आता आपण मंचुरियन टेस्ट करणार आहोत। इथे नित्यासाठी कमी तिखटाची मंचुरियन बनवलेले आहे। आपण यातली टेस्ट करूया कशी झालेली आहे ते। तर ही मंचुरियन मी आता खाणार आहे आणि तुम्हाला खाऊन मी सांगतो की टेस्ट कशी झाली आहे ते। अशा पद्धतीनं आपण मंचुरियन टेस्ट करणार आहोत। खूपच छान बनलेले, खूपच छान, म्हणजे एकदम क्रिस्पी झालेले। आता फक्त सॉस व्यवस्थित बनवायचा आहे। सॉस व्यवस्थित बनला की आपली मंचुरियन रेडी आहे। मागचे 2 तास झालं आम्ही दोघी जणी किचनमध्ये आहे आणि आमचं अजून बनवून काहीच झालं नाही। म्हणजे सगळी तयारी वगैरे झालेली आहे, पण बनवायचं बाकी आहे। इकडे गॅसवर मी कढई ठेवली आणि आता आम्ही बनवणार आहे यामध्ये मंचाऊ सूप। पहिल्यांदा सूप घरी बनवतोय। आज सगळ्यांना ना खरोखर चायनीज खायला मिळणार आहे बघा। या ठिकाणी आम्ही ना नूडल्स पण तळतोय। पहिल्यांदाच घरी आम्ही नूडल्स तळायला लागलेलो आहे। जवळपास 2.5 तासाच्या मेहनतीनंतर ना आमचे सगळे पदार्थ बनवून झालेले आहेत। आता आम्ही एक एक पदार्थ तुम्हाला दाखवतो काय बनवलंय ते, कसं बनवलंय। आम्ही खूप काय काय बनवलंय आज। नूडल्स बनवलेत, टाइमपास बनवलाय, परत मंचुरियन बनवली आहे। आता सगळं टॉस करून फक्त ताटात घेऊन खायचं बाकी आहे। या तुम्ही पण खायला। ही बघा आपली मंचुरियन कशी दिसते, खूपच सुंदर झाले बरं का। या ठिकाणी आम्ही ना नूडल्स तळून घेतलेले आहेत। नूडल्स तळण्याच्या अगोदर ना शिजवायला पण पाहिजेत, तर त्या शिजवून घेतल्या आणि त्यानंतर तळल्यात। इकडे कोबी चिरून ठेवलेला आहे। चायनीज म्हटलं की कोबी आलाच। इकडे आपलं सूप बनवून तयार आहे। या आहेत आपल्या हक्का नूडल्स, बनवून तयार झालेले आहेत। आता फक्त खायचं बाकी आहे। आणि इकडे मंचुरियनची ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे। यामध्ये फक्त आता मंचुरियन टाकायची आणि मग खायला घ्यायचं। इकडे ना निखिलचं लेक्चर चालू आहे आणि आम्ही सगळे पदार्थ बनवून त्यांची वाट बघतोय, ते कधी बाहेर येतील। हॉटेलमधल्या चायनीजमध्ये ना एक पदार्थ वापरला जातो ज्याचं नाव आहे अजिनोमोटो, जो शरीरासाठी ना खूप हानिकारक आहे। त्यामुळे बाहेरचं चायनीज खाण्यापेक्षा ना घरीच बनवून खाल्लं पाहिजे। आणि जो अजिनोमोटो आहे ना त्याला स्लो पॉइझन सुद्धा म्हणतात। म्हणजे तो एक विषारी पदार्थ असल्यासारखाच आहे, पण तो त्याचं काम एकदम स्लो करतो आणि त्याची चव पण बघा ना कशी असते। एकदा जर आपण हॉटेलमध्ये चायनीज खाल्लं ना ती परत खावंसं वाटतं, ते त्या अजिनोमोटोमुळेच असते बरं का। फायनली आता आपली मंचुरियन ग्रेव्हीमध्ये पडलेली आहे। समोरच्या हस्ते फायनल टच द्यायचं चालू आहे। खरं तर असले पदार्थ बनवायचे असतील ना तर एक दोघांनी मिळूनच बनवावे लागतात। एकटंच जर करत बसलं ना तर 4-5 तास तरी लागतात आणि ते मग बनवायची पण इच्छा होत नाही। मला वाटते आम्ही गोबी मंचुरियन तर आता बरेच 2-3 वर्षातून केलं असेल, कारण ते तळायला ना खूप वेळ जातो, त्यामुळे मी शक्यतो करतच नाही। आणि हा बघा आपल्या मंचुरियनचा लुक खूपच भारी दिसत आहे। हा आहे आपल्या नूडल्सचा फायनल लुक।
आपली ना चायनीजची फुल प्लेट बनवून तयार आहे. मस्त दिसते. आता सगळ्यांना विचारूया की कसं झालंय ते आपलं आजचं जेवण. सुरुवात करूया निखिल महामुनींपासून, कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं जे बनवताय ना ते चांगलं बनवा, 1 नंबर झालं पाहिजे. आता त्यांना विचारूया कसं झालंय 1 नंबर. आणि कोणता पदार्थ जास्त छान झाला. मंचुरियन. आणि खूप आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही हे जे आहे का नाही हे सुद्धा तुम्ही घरी बनवलंय. सूप घरी बनवलंय, नूडल्स, हे परत हे मंचुरियन खूपच छान झाले. डिलिशियस. थँक्यू थँक्यू. आता समूला विचारूया 1 नंबर. कोणती गोष्ट जास्त छान झाली. मंचुरियन सगळंच झालंय म्हणजे ऑलमोस्ट, पण जास्त पण असू द्या, आपली मेन रेसिपी मंचुरियनच होती. मंचुरियन होती. आत्यांना विचारूया त्यांना काय आवडलं. त्यांनी खाल्लं की नाही अजून. ते चपाती खात आहेत बहुतेक. बरं खावा अगोदर, नंतर सांगा काय छान झाले नीतू. ते छान झालं. बर आता ना मी अगोदर खाते आणि त्यानंतर निवांत सांगते कसं झालंय ते. आताच ना आमचं जेवण करून झालंय आणि जेवण वगैरे उरकायला ना आम्हाला 11 वाजलेले आहेत. काल आम्ही एक मूवी बघत होतो, तो मूवी आज आम्हाला बघायचा आहे. अर्धाच आम्ही बघितला काल आणि पुढे तसंच ठेवला. म्हटलं की उद्या बघता येईल. तर उद्याची बघा 11 वाजले तरी पण आम्ही अजून काही मूवी बघायला सुरुवात केलेला नाही. कोण त्रास देतो. कोण. व्हिडिओ बघायला नका लावू. काय म्हणते नी तू. तुम्हाला कळालं का. मला तर काही कळालं नाही बघा काय म्हणते ती. हे बघा बहीण भावंडांची कशी एकमेकांची खेचायची चालले. नित्तूची आत्तू ना फिरत फिरत पुस्तक वाचत होते, तर आता नित्तू पण बघा ना हातात मोठं पुस्तक घेऊन ना तिचं पण वाचायचं चालू आहे. इकडे नित्तूच्या आजीचं पण वाचन सुरू आहे. काय वाचते नित्तू. जय बाप्पाचं वाचते. आत्या काय वाचतायत ते विचारूया. कोणतं पुस्तक आहे दाखवा. आत्या रामरक्षा वाचतायत. वाचा वाचा. समूह हे विष्णू सहस्रनाम वाचत होत्या. आणि नित्तू कोणते पुस्तक वाचते दाखव. जय बाप्पाचं दाखव मला. कवर दाखव. आनंदी नावाचं पुस्तक वाचते. सांगा ना रेसिपी कशी झालेली. खूप छान झालं होतं. आता थोडस चालून जिरवायचा प्रयत्न करते. जोरदार व्यायाम चालू आहे बरं का नित्तूच्या आत्तूचा. काय चाललंय नित्तू तुझं. ती काठी नाहीये. काय आहे ते. टिपरी आहे. खेळायचं असतं त्याने. काय चाललं. उगी उगी. चला आपण जाऊया सगळेजण फिरायला. चला तू. नित्तूचा आम्ही बर्थडे करणार आहे. हे माझ्याकडं ताट आहे बरं का. तर आता मी नित्तूला हळदी कुंकू लावते. आता हे ओवाळायचं आणि अक्षता टाकायच्या. असं ओवाळूया नित्तूला आणि खाऊ देऊया आणि नित्तूचा लाड करूया. हे काय गिफ्ट. ओके बच्चा. झाला बर्थडे. बर्थडे गर्ल असेल तर ठेवा. बर्थडे गर्ल. हो बा झाला बर्थडे. नित्तूला ना तिचा बर्थडे करायला खूप आवडते, त्यामुळे सारखं म्हणत असते की आई माझा बर्थडे, आई माझा बर्थडे. आणि तिला ओवाळून घ्यायला पण खूप आवडते. फटाके खाल्ले बाबाने. आता फटाके वाजवण्याची ऍक्शन चालू आहे बरं का इकडे. नित्तूच्या आत्तूचं वॉक संपण्याची वाट बघतोय आम्ही, कारण आम्हाला बघायचं पिक्चर. झालं की नाही. झालं. चला
फायनली सगळे आलेले आहेत जागेवर आणि आता आम्ही बघणार आहे मूवी. काल आम्ही ना एक साऊथ इंडियन मूवी लावलेला जो कोहिनूर हिऱ्याबद्दल मूवी होता आणि तो खूप भारी होता. तर आता आम्ही बघणार आहे तो. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना.